12 जानेवारी 1598 राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव। 12 जानेवारी या दिवशी महाराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली। स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड राजा येथे लखोजी जाधवांच्या घरी प्रकटली। हीच ती स्वराज्य जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले। हीच ती जननी जिने आमच्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवला, जिने प्रत्येक मावळ्यामध्ये शोभा घडविला। स्वराज्यासाठी लढणाऱ्याला प्रत्येकाला शोभाप्रमाणेच प्रेम दिले। जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या मायेने शोभासाठी जीवाला जीव देणारे मावळेही घडवले। स्वाभिमानाची ठिणगी त्यांनी पेटवली आणि हीच ती पुढे स्वराज्याची मशाल झाली। क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली। आमच्या ह्या शूर मावळ्यांना स्वप्नात बघून हे जुलमी दुश्मन झोपेतून दचकून जागे होत। या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शोभा याच माऊलीने घडवला। या माऊलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडणघडणीसाठी पणाला लावले। आपले सौभाग्य आणि आपला पोटचा गोळा या स्वराज्यासाठी ओवाळून टाकला। एक पत्नी म्हणून धीराने शहाजीराजांसोबत त्या उभ्या राहिल्या। शिवरायांच्या मातृत्वाबरोबरच त्यांनी गुरुत्वही स्वीकारलं। प्रसंगी याच मावळीने हाती तलवार धरली। स्वदेश स्वधर्म स्वभाषाचे जाण जेव्हा सर्वांना आली, अखेर कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर 32 मन सोन्याचं सिंहासन रायगडी अवतरले। स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला छत्रपती मिळाला। जिजाऊंचे नव्हे तर हे कोणाचे आशीर्वाद आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।